विद्यार्थी मित्रांनो, चला आपण लेक्चरला सुरुवात करू। ऑडिओ आणि व्हिडिओ सगळ्यामध्ये क्लिअर आहे का? सगळ्यांना दिसतंय का क्लिअर? आवाज सर्वांपर्यंत पोहोचतोय का? तर बघा, आजचा जो आपला 4थी आणि 7वी स्कॉलरशिप तसेच सोबत जवाहर नवोदय स्कॉलरशिप परीक्षेसाठी महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे नामाचा विचार। कालच्या लेक्चरमध्ये आपण नाम या टॉपिकबद्दल माहिती घेतली, नामाचे आपण प्रकार बघितले, त्याच्यामध्ये आपण सामान्य नाम बघितलं, विशेष नाम, पदार्थवाचक म्हणजे त्यालाच आपण द्रव्यवाचक नाम म्हटलं, समूहवाचक नाम असेल, अशा पद्धतीने आपण नामाच्या प्रकार बघितले। आता नामामध्ये आपल्याला अनेक गोष्टी बघायच्यात ज्या तुम्हाला परीक्षेमध्ये डायरेक्ट थेट बी प्रश्न विचारले जातात किंवा तुम्हाला पॅरेग्राफ असेल किंवा कविता असेल याच्या माध्यमातून त्या उतार्यामध्ये नामाच्या वचनानुसार, नामाच्या लिंगानुसार प्रश्न विचारले जातात। आणि आजचा जो हा टॉपिक आहे ना, तो तुमच्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी दरवर्षी हमखास प्रत्येक वर्षी, मी जबाबदारीने बोलतो, प्रत्येक वर्षी कोणताही पेपर तुम्ही काढून बघा, वचन प्रकार म्हणजे एक वचन आणि अनेक वचन याच्यावर तुम्हाला हमखास गॅरंटेड 2 ते 3 प्रश्न दिसतील। त्याच्यामुळे आजचा टॉपिक तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे कुठेही लक्ष विचलित होऊ न देता शेवटपर्यंत लेक्चर तुम्ही काय करायचंय, बघायचंय। बघा, वचन पहिल्यांदा आपल्याला हे समजून घ्यायचंय की वचन म्हणजे काय। वचन म्हणजे काय, वचनाची व्याख्या काय आहे? नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा जो धर्म असतो त्याला वचन असं म्हणतात। म्हणजे एखादं नाम आहे, बघा या ठिकाणी उदाहरणार्थ पुस्तक आहे, पुस्तक हे काय नाम आहे, ठीक आहे, पुस्तक हे काय नाम आहे, परंतु त्याला जर आपण संख्येनुसार सुचवलं, एक पुस्तक, अनेक पुस्तक, 2 पुस्तके, 3 पुस्तके, मग ते काय झालं, वचनानुसार नामामध्ये बदल झाला। आणि याचबद्दल अत्यंत विस्तृतपणे ह्या पूर्ण लेक्चरमध्ये या 30 मिनिटांच्या कालावधीमध्ये आपल्याला काय करायचंय, माहिती घ्यायची। तर याच्यामध्ये बघा, वचनाचे 2 प्रकार आहेत, एक वचन, अनेक वचन। अनेक वचनालाच आपण काय म्हणतो, बहुवचन। म्हणजे एक वचन म्हणजे एक वचन, एक कलमी, थोडक्यात जसं इथं एक पुस्तक हे काय झालं, एक वचन झालं। आणि अनेक वचन म्हणजे काय झालं, अनेक पुस्तके, 2 पुस्तके, म्हणजे एकपेक्षा जास्त, एकपेक्षा जास्त, मग 2, 3, 3 लाखो हजार पर्यंत त्याला अनेक वचन किंवा बहुवचन असं म्हणायचं। मग बघा, एका वस्तूचा उल्लेख एक वचन, एकापेक्षा जास्त वस्तूंचा उल्लेख अनेक वचन। मी तुम्हाला तेच सांगतोय की एक जर वस्तू असेल, एका वस्तूला आपल्याला जर बोलायचंय तर आपण काय म्हणतो, त्याला एक वचन। मग अशा बाबतीत यामध्ये तुम्हाला परीक्षेला कसे प्रश्न विचारले जातात, कशाही पद्धतीने प्रश्न विचारले जातात। मुळातच तुमचा पेपर कसा असतो, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन। तुम्हाला खाली 4 पर्याय दिले जातात, वरती प्रश्न दिला जातो आणि दिलेल्या पर्यायामधून एक वेगळा पर्याय तुम्हाला निवडायचा असतो। बरोबर पर्याय असतो, चुकीचा पर्याय असतो, कसंही असतं। म्हणजे कसं, 4 पर्याय दिलेत समजा तुम्हाला, आणि 4ही पर्यायामध्ये 3 एकवचनाचे शब्द दिले जातील तुम्हाला आणि एकच शब्द अनेक वचनाचा दिला जाईल। मग तुम्हाला विचारलं जाईल की गटात न बसणारा शब्द ओळखा। मग गटात न बसणारा कोणता शब्द असेल? 3 पर्याय जर एक वचनाचे आहेत तर एक पर्याय जर अनेक वचनाचा आहे, जो अनेक वचनाचा पर्याय असेल तो पर्याय तुमचा काय असेल, त्या प्रश्नाचं त्या ठिकाणचं काय असेल, उत्तर असेल। बघा, मग अनेक वचनालाच बहुवचन असे म्हणतात। मगाशी मी तुम्हाला सांगितलं अनेक वचनालाच काय म्हणतात, बहुवचन, ठीक आहे। आता मेन मुद्दा बघा, वचनासंबंधी काही महत्त्वाचे नियम आहेत। आता मी कालही तुम्हाला नामाच्या टॉपिकमध्ये, नामाच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं की बऱ्यापैकी गोष्टी आपल्याला पाठांतर करायच्या नाहीत। जोपर्यंत आपली बॅच चालेल त्यापर्यंत एकच गोष्ट कायमस्वरूपी तुमच्या ध्यानात लक्षात असली पाहिजे, ती म्हणजे आपल्याला शेवटपर्यंत पाठांतर करायचं नाही। मग काय करायचं, आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायच्या। कारण आपण जी स्कॉलरशिप परीक्षा देणार आहोत ती स्कॉलरशिप परीक्षा 100% डेफिनेटली आपण आपल्याला स्कॉलरशिप मिळवण्यासाठी देणार आहोत, परंतु त्याच्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं म्हणजे भविष्यामधील सगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा, मग ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, आरोग्यसेवक असेल, म्हणजे सगळे MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या गट ब, गट क, ड, कंबाईन ज्या काही परीक्षा आहेत MPSC UPSC, याच्यासाठी जे काही महत्त्वाचा पाया आहे, जो शालेय जीवनामध्ये मजबूत झाला पाहिजे, तो स्कॉलरशिपच्या माध्यमातून मजबूत होण्यास मदत मिळते। म्हणून मला तुम्हाला या ठिकाणी काय सांगायचं की पाठांतर न करता कन्सेप्ट क्लिअर करा, म्हणजे आयुष्यभरासाठी शाश्वत अभ्यास तुमचा झाला, शाश्वत अभ्यास तुमचा त्या ठिकाणी झाला असं म्हणण्यास हरकत
नाही. बघा, वचनासंबंधी महत्त्वाचे नियम. सामान्य नामाचेच अनेक वचन होते. काल मी सांगितलं सामान्य नाम, सामान्यपणे घेतलेलं नाम. जसं मी सांगितलं नदी, मुलगा, ठीक आहे. सामान्यपणे घेतलेलं नाम म्हणजे सामान्य नामाचे बहुधा अनेक वचन होते. पदार्थवाचक, भाववाचक, विशेष नामाचे शक्यतो अनेक वचन होत नाही. शक्यतो म्हटलेले म्हणजे बऱ्यापैकी. आता तुम्ही तुमच्या शालेय जीवनामध्ये, शालेय स्पर्धा, शालेय तुमच्या ज्या स्कॉलरशिप परीक्षा ज्याच्यासाठी आपण आता हे लेक्चर तुम्ही बघताय, करताय, त्या ठिकाणी इतके अवघड प्रश्न तुम्हाला विचारले जात नाहीत. म्हणजे याच्यामध्ये पदार्थवाचक, भाववाचक, विशेष नामाचे शक्यतो अनेक वचन होत नाही. म्हणजे तुम्हाला त्या पद्धतीचे प्रश्न येणार नाहीत. परंतु अपवादात्मक जे शब्द असतात, पदार्थवाचक, भाववाचक, ज्याचं विशेष नाम होतं, ते प्रश्न शक्यतो मोठ्या लेवलच्या स्पर्धा परीक्षेसाठी विचारले जातात. मग तुम्हाला काय लक्षात ठेवायचे, सामान्य नामाचे अनेक वचन होतं. विशेष नामाचे जर अनेक वचन झालं तर विशेष नाम सामान्य नामाची भूमिका बजावतं. व्याकरणाचे नियम आहेत, नियम पाठ करायचे नाहीत, फक्त तुम्हाला माहिती असावं मी म्हणून सांगतोय. आपण कोण काय ही सर्वसामान्य एकवचने अनेकवचने दोन्ही प्रकारे वापरता येतात. नामाच्या वचनाच्या क्रियापदावर परिणाम होतो. आकारांत विशेषणावर, मग आकारांत काय, उकारांत काय, इकारांत काय, एकारांत काय. म्हणजे एकारांत, आकारांत म्हणजे अंत. बघा त्याच्यात शब्द काय, अंत शब्द आलाय म्हणजे शब्दाच्या शेवटी. गाय, एकारांत. तुमचा जर समजा एखादा मामा शब्द आहे, मामा, मामा शब्द, याच्यामध्ये मामा शब्दामध्ये तुम्हाला शेवटी काय, आय, मामा, आ, म्हणजे तो शब्द आकारांत झाला. त्याची जर संधी केली, त्याची जर व्यक्ती त्याची फोड केली, तर तुम्हाला काय शेवटी आ मिळेल. मग हे काय तुम्हाला लक्षात नाही ठेवायचं, फक्त ही माहिती असावं म्हणून तुम्हाला सांगतोय. वचन बदलताना काही नामांना प्रत्यय जोडले जातात, तर काही नामांना रूपे दोन्ही वचनात सारखे असतात. फक्त याच्यामध्ये महत्त्वाचं काही, सामान्य नामाचं अनेक वचन होतं. पदार्थवाचक, भाववाचक, विशेष नामाचे अनेक वचन होत नाही. ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी. मग मी काय करतो बघा, डायरेक्ट शब्दांमधून तुमचा अभ्यास घेतो. कारण व्याकरणाचे नियम सांगण्या इतपत, व्याकरणामध्ये डीप नियम सांगण्या इतकं तुम्हाला परीक्षेला अवघड विचारले जात नाही. मान्य आहे, नामाचे वचन प्रकार, नामाचा लिंग प्रकार म्हणजे एक वचन, अनेक वचन, स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुसंकलिंगी, याच्यावरती तुम्हाला तिन्ही मिळून 4 ते 5 प्रश्न असतात. म्हणजे 10 मार्क तुमचे याच्यावर आहेत, 8 ते 10 मार्क. मग महत्त्वाचा तर 100% आहे, पण डीपमध्ये तुमचं कन्फ्युजन होईल असं काय आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी काही करायचं नाही. मग वचनामुळे नामाच्या रूपात बदल होतो का? वचनामुळे नामाच्या रूपात बदल होतो का? 100% होतो. कसं? मगाशीच मी सांगितलं तुम्हाला, जर विशेष नामाचं जर अनेक वचन झालं तर ते नाम सामान्य नामाची भूमिका बजावते. म्हणजे या ठिकाणी काय झालं, वचनामुळे नामाच्या रूपात बदल झाला, बरोबर आहे. मग पुल्लिंगी नामाचे जर अनेक वचन होतानाच तुम्हाला बघायचं असेल, शक्यतो जेवढी आकारांत पुल्लिंगी नामे आहेत, जसं मी तुम्हाला म्हटलं, मग मी मगाशी मामा शब्द वापरला, आजोबा शब्द आहे, अण्णा शब्द आहे, काका शब्द आहे, हे त्याला अपवाद आहेत बरं का. याचं अनेक वचन आहे तेच राहतं. मामे आपण म्हणत नाही, आजोबे आपण म्हणत नाही, तेच राहतात, एक वचनामध्ये पण अनेक वचनामध्ये पण. बाकी शब्दांचे, सर्व शब्दांचे आकारांती जेवढे पुल्लिंगी नामे आहेत सगळ्यांचं अनेक वचन एकारांती होतं. म्हणजे कुत्रा कुत्रे, घोडा घोडे, वडा वडे, डबा डबे, ससा ससे, रस्ता रस्ते, आरसा आरसे, आंबा आंबे, मासा मासे, दांडा दांडे, वाडा वाडे, झरा झरे. बघा हे जे शब्द आहेत ना, हे सगळं पुल्लिंगी शब्द आहेत. बघा आपण काय म्हणतो, पुल्लिंगी शब्द कसं ओळखायचं, मी तुम्हाला जी टेस्ट सिरीज घेतली होती त्याचा जो विश्लेषणाचा व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की पुल्लिंगी स्त्रीलिंग ओळखताना त्याच्या शब्दात तो ती ते नाव लावायचं. मग याच्या बघा इथं ती कुत्रा होता का, ती कुत्रा नाही, तो कुत्रा, तो वडा, तो ससा, तो आरसा, तो आंबा, तो मासा, तो घोडा, तो डबा, तो रस्ता, तो झरा, तो वाडा, तो दांडा. म्हणजे हे सगळे पुल्लिंगी शब्द आहेत आणि याचे अनेक वचन होताना एकारांती अशा पद्धतीचं होतं. मग तसं तर तुम्हाला शब्दांशीच कळतो. व्याकरणाचे या टॉपिकसाठी, या धड्यासाठी व्याकरणाचे नियम लक्षात ठेवायची गरज नाही. कारण जे अपवादात्मक एक्झाम्पल आहेत, मामा आजोबा, जे तुम्हाला अण्णा काका सांगितलं, ह्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जात नाहीत.
म्हणजे तुम्ही सहजरित्या याच्यावर अभ्यास न करता 1-2 वेळा लेक्चर बघून फुकटचे 6-7 मार्क 8-10 मार्क घेऊ शकता. मग आशिवाय जे इतर पुल्लिंगी नामे आहेत हे दोन्ही वचनात सारखे राहतात. म्हणजे बघा देव, अनेक वचनात देव एकच, एक वचनात बी देवच. गहू गहू, खडू खडू, कवी कवे. आपण कवे म्हणतो का? कवीच राहतं. उंदीर उंदीरच राहतं. शत्रू शत्रू राहतं. राक्षस राक्षस राहतं. मग तुम्ही म्हणता नाही पुल्लिंग तुम्ही असं का डिवाइड केलं? डिवाइड केलं कारण तुम्हाला जर उद्या डीपमध्ये अभ्यास करायचा असेल, नियमामध्ये बसून अभ्यास करायचा असेल, तर ह्या शब्द तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील की आ शिवाय इतर पुल्लिंगी नामे अ इ ई उ हे ओ कारांती जे शब्द आहेत याचं अनेक वचनामध्ये नाम सारखंच राहतं, पुल्लिंगी आहे तसं. ठीक आहे. म्हणून हे शब्द तुम्ही काय करायचं, एकदा नजरेखालून घालायचं. मग एक वचनाचं अनेक वचन कुठं होतं, एक वचनाचं अनेक वचन कुठं होत नाही, हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे. याच्यानंतर बघा स्त्रीलिंगी नाम. एक आपण पुल्लिंगी झालं, स्त्रीलिंगी. आता स्त्रीलिंगमध्ये काही अकारांत स्त्रीलिंगी नामांचे अनेक वचन आकारांत होते तर काहींचे इकारांत होते. हे लक्षात ठेवायचे का नाही? मग हे शब्द लक्षात ठेवायचे. स्त्रीलिंगी, स्त्रीलिंगी विटे, त्याचं काय झालं? विटा, म्हैस म्हशी, माळ माळा, तार तारा, चूक चुका, भिंत भिंती. त्यानंतर ही काही स्त्रीलिंगी नामे आहेत, याचं अनेक वचन होताना, याचं अनेक वचन होताना आहे असे शब्द राहतात. भाषा भाषा, दिशा दिशा, आज्ञा आज्ञा, माता माता, जादू जादू, पूजा पूजा. हे स्त्रीलिंगी नामे आहेत, परंतु अनेक वचनामध्ये ते सारखेच राहतात, एक वचनामध्येही सारखे राहतात. काही इकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन याकारांत होत. नदी नद्या, एक नदी अनेक नद्या, एक काठी अनेक काठ्या, एक नळी अनेक नळ्या, भाकरी भाकऱ्या, पंती पंत्या, टाचणी टाचण्या. म्हणजे एक वचन आणि अनेक वचन अशा पद्धतीने तुम्हाला याचा अभ्यास करायचा आहे. आणि हे आता बघायला सोपं वाटतंय, पण परीक्षेमध्ये तुम्हाला हे 6 ते 8 मार्क देऊन जाणार आहे, गॅरंटेड. दरवर्षी प्रश्न आहे 2-3 2-3. आता नपुसंकलिंगी जे नाम आहेत, घर घरे. आता स्त्रीलिंगी पुल्लिंगी नपुसंकलिंगी कसं ओळखायचं मी तुम्हाला अगोदर सांगितलं, तो ती लावायचं. स्त्रीलिंगी ओळखायचं असेल तर ती लावून शब्द जुळतोय का, पुल्लिंगी ओळखायचं असेल तर तो शब्द लावून जुळतोय का. त्याच्यानंतर तुम्हाला जर नपुसंकलिंगी ओळखायचं असेल तर, पुंसकलिंगी ओळखायचं असेल तर घर घरे, ते घर आपण म्हणतो, ती घर म्हणतो का, तो घर म्हणतो का, नाही ते. म्हणजे ते काय झालं, नपुंसक लिंगी झालं. फूल ते फूल, ते घड्याळ, ते दार, ते फळ, ते नख, ते बक्षीस. मग घर घरे, फूल फुले, घड्याळ घड्याळे, दार दारे, फळ फळे, नख नखे, बक्षीस बक्षिसे, पुस्तक पुस्तके, तोंड तोंडे. अशा पद्धतीचं तुम्हाला याच्यामध्ये एक वचन आणि अनेक वचन. मग उकारांतीच्या बाबतीत काही नियम आहेत. लिंबू लिंबे, तट्टू तट्टे, वासरू वासरे, पाखरू पाखरे, पिल्लू पिल्ले, गुरु गुरे, गुर गुरे. म्हणजे काय, अशा पद्धतीने मी तुम्हाला हे डिवाइड करून का सांगितलं, कारण याच्यानंतरचा जो टॉपिक आहे ना आपला, नामाचा लिंग विचार आहे. नामाचा लिंग विचार. लिंग विचार म्हणजे स्त्रीलिंगी पुल्लिंगी नपुंसक लिंगी. अशा पद्धतीने नामामध्ये काय बदल होतो का, नामाच्या अर्थामध्ये नामाच्या प्रकारामध्ये काय बदल होतो का, हे आपल्याला जोडून अभ्यास करायचा आहे. आणि एकदा तुमचं नामामध्ये नामाचा वचन विचार झाला, लिंग विचार झाला, विशेषण झालं, विशेषणाचे प्रकार झाले, अवयव झाले, क्रियाविशेषण अवयव, हे जे अवयवाचे बाकीचे इतर प्रकार हे झाले तुमचे, की तुमचा मराठी व्याकरण स्कॉलरशिपच्या दृष्टिकोनातून संपलं. मग सोप्पं समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, उतार्यावर प्रश्नाचे उत्तरे कसे काढायचे, म्हणजे मराठीचे जे 25 प्रश्नाचे 50 मार्क आहेत ना, हे फिक्स झाले. म्हणून आपण स्टेप बाय स्टेप पहिल्यांदा नाम शिकून घेतला, आता नंतर नामाचा वचन विचार शिकतोय, आणि त्याच्यानंतर नामाचा लिंग विचार आपण पुढच्या लेक्चरमध्ये काय करणार आहे, शिकणार आहे. ठीक आहे. बघा याच्यामध्ये आपलं मी तुम्हाला मुद्दामून डिवाइड करून का सांगितलं, कारण जेणेकरून पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला अगोदरच हे लक्षात येईल की स्त्रीलिंगी कसं ओळखायचं, पुल्लिंगी कसं ओळखायचं, नपुंसकलिंगी कसं ओळखायचं. आणि याच्यातनं वचन प्रकारामध्ये काही नियम आहेत का, नियम वाचून नियम पाठांतर करून लक्षात ठेवायचं असेल तर ठेवू शकता, परंतु शब्दावरून जरी तुम्ही बघितलं तरी तुमचं एक वचन आणि वचन याच्यामध्ये काय करणार, मार्क जाणार नाहीत. बघा पदार्थवाचक नामाचे सामान्यतः अनेक वचन होत नाही, सुरुवातीलाच मी सांगितलं होतं. आता बघा सोनं पदार्थाचं नाव आहे, सोने सोनेच राहणार आहे, रुपये रुपेच राहणार आहे, पाणी पाणीच राहणार आहे, लोणी लोणीच राहणार आहे. बघा दही दही राहणार आहे, अस्ती अस्ती राहणार आहे, गुळवणी गुळवणी राहणार आहे. याच्यामध्ये गुळवणी असं म्हणत नाही आपण,
कारण ते पदार्थाचं नाव आहे, द्रव्यवाचक नाम आहे ते. सोने, चांदी, पाणी, जे काय असेल तुमचं, दही, दूध, लोणी, हे पदार्थाचे जे नाव आहेत, तर हे दोन्हीही वचनामध्ये सामान्यतः एकच राहतात. ठीक आहे, लक्षात आलं. अशा पद्धतीने आता पुढं बघा, सरावासाठी प्रश्न दिलेले आहेत. कालच्या लेक्चरमध्ये तुम्ही विचारलं होतं की बा सरावासाठी आम्हाला प्रश्न पाहिजे. बघा, सरावासाठी सुद्धा याच्यामध्ये पण देतोय तुम्हाला, याच्यामध्ये पण देतोय. आणि तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगतो की ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर ज्या डेली प्रॅक्टिस पेपर तुमच्यासाठी आहेत ते तुम्हाला सोडवायचे आहेत. आणि ते सोडवले तरच तुम्हाला पेपरमध्ये, परीक्षेमध्ये अभ्यास करण्यासाठी मदत होईल आणि केलेल्या अभ्यासाचा तुम्हाला काय होईल, फायदा होईल. त्याच्याशिवाय तुम्हाला काय पडणार नाहीत, मार्क्स मिळणार नाहीत. म्हणजे तुम्हाला आजचं लेक्चर करायचं आहे, लेक्चर झाल्यानंतर पुन्हा लेक्चर बघायचं आहे, लेक्चर बघून झाल्यानंतर डेली प्रॅक्टिस पेपर जो सोडवण्यासाठी दिला आहे तो सोडवायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सोमवार ते शनिवार लेक्चर करून झाल्यानंतर रविवारची टेस्ट द्यायची. टेस्टमध्ये आलेल्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी विश्लेषणचा जो व्हिडिओ असेल तो व्हिडिओ बघायचा आहे. तो बघितल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की मला नाही समजलं तर पुन्हा तुम्ही डाऊट सेशनमध्ये काय करायच्यात, गोष्टी आहे तशा जशाच्या तशा तुम्हाला ज्या ज्या अडचणी त्या पद्धतीने तुम्हाला काय विचारायच्यात. बघा, सरावासाठी प्रश्न, अनेक वचनी शब्दाचे लिंग ओळखण्यास सांगितल्यास प्रथम त्याचे एक वचन करावे. म्हणजे जर अनेक वचन एखादा शब्द आहे आणि तुम्हाला लक्षात येत नाही की याचं अनेक वचन काय आहे, म्हणजे लक्षात नाही येत तुम्हाला, तर त्या परिस्थितीत काय करायचं, त्याला आधी काय करायचं, एक वचन करून घ्यायचं आणि मग त्याचं लिंग ओळखायचं. म्हणजे काटे, काटा, पुल्लिंगी असं. आणि तुम्हाला डायरेक्ट येत असेल तर काय प्रॉब्लेम. आणि मग अशा पद्धतीने प्रश्न आहेत बघा, खालील प्रत्येक प्रश्नातील एकवचनी शब्द ओळखा. पेपरलाही असाच प्रश्न येतो तुम्हाला. आता याच्यामधले काय करायचं आहे, एकवचनी शब्द ओळखायचा प्रत्येक प्रश्नातला, एकवचनी. मग बघा 1 2 3 4 5 6 तुम्हाला 9 या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत. तुम्ही अभ्यास करत असताना तुम्हाला जे काय डेली प्रॅक्टिस पेपर दिले याच्यामध्ये पण सुद्धा हे तुम्हाला 9 जशाच तसे प्रश्न दिलेले आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, याच्यासोबत अजून तुम्हाला ॲडिशनल 6 प्रश्न दिलेले, 15 प्रश्न दिलेले आहेत तुम्हाला. 15 प्रश्न या टॉपिकवर तुम्हाला 15 प्रश्नाची डेली प्रॅक्टिस पेपर दिलेले आहेत मी. आणि त्या 15 प्रश्न तुम्ही काय करायचे, सोडवायचे आहेत. मी याचे उत्तर सांगितले, तुम्ही अभ्यास करणार नाही, त्याच्यामुळे याचे उत्तर तुम्ही स्वतः शोधून काढायचे आहेत. त्यानंतर पुढं सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला आहे बघा, पुढं सुद्धा आहे बघा, एक शब्द दिलेला आहे, लोटी, विहीन, जीभ, पिसू, विळी, तोंड, वधू, डोळा, नक्कल. या अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, सरावासाठी प्रश्न दिलेले आहेत. आणि हे जे प्रश्न दिलेत ना, ह्या प्रश्नाचे तुम्हाला काय करायचं आहे, अनेक वचनी रूप शोधायचे. अनेक वचनी, एक वचनी, अनेक वचनी. हे तुम्हाला एक वचनी शब्द दिले. तोंड, मग तोंडे का तोंड का तोंडी का तोंडा. वधू, विधवा का वधवा का वधुरी का वधू. डोळा दिले, नैना का डोळे. म्हणजे ह्या प्रश्नाच्या हे 4 प्रश्न आहेत. असे स्कॉलरशिपला प्रश्न येतात. ह्या 4 प्रश्नांमधून तुम्हाला काय करायचं आहे, एक प्रश्नाचं बरोबर उत्तर काढायचं आहे. आणि जर काढता नसेल येत तर पाठीमागचे परत पुन्हा सगळे जे काही व्हिडिओ आहे, पुन्हा जो आतापर्यंत तो पाठीमागचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बघायचा पुन्हा. जोपर्यंत तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होणार नाही तोपर्यंत हे फिक्स आहे. आणि मला एक गोष्ट सांगा, ही जर एकदा तुमचं कन्फर्म झालं तर तुम्हाला 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, भविष्यातल्या सगळ्या स्कॉलरशिप, तुम्हाला सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी कायमस्वरूपी अभ्यास होणार आहे ना तुमचा. नुसता शालेय अभ्यासक्रमामध्ये तुमचा फायदा होणार आहे का, तुम्हाला नाही होणार. तर तुम्हाला सगळीकडे त्याचा त्या ठिकाणी काय होणार आहे, फायदा होणार आहे. अजून सरावासाठी प्रश्न आहेत बघा, अनेक वचनाच्या प्रकाराबाबत खालील गटात न बसणारी जोडी शोधायची. जोडी, मग बघा, भाषा भाषा, सभा सभा, फोटो फोटो, घोडा घोडे. या ठिकाणी साहजिकच उत्तर तुमच्या लगेच लक्षात आलं असं पाहिजे, एक वचन आणि अनेक वचन कुठे. मग एक वचन अनेक वचनामध्ये सगळेच अनेक वचन असतील, तुम्हाला सगळेच एक वचन बी असू शकतात, पण त्याच्यामध्ये प्रकारानुसार ज्याच्यामध्ये बदल होत नाही. एक वचनामध्ये सेम आहे, अनेक वचनामध्ये पण सेम आहे, पण काही ठिकाणी एक वचनामध्ये वेगळे आणि अनेक वचनामध्ये, त्याच्यातनं तुम्हाला शोधून काढायचं आहे. दिवाळीत पंत्या लावतात या वाक्यातील अधोरेखित नामाचे वचन ओळखा. बघा, PSIला प्रश्न आलेला, हा सुद्धा PSIला प्रश्न आलेला आहे. मग तुम्हाला हे स्कॉलरशिपला विचारतात आता. म्हणजे तुम्हाला मी सांगण्याचा मुद्दा म्हणून ते टाकलेत प्रश्न, का टाकलेत की आता जर तुम्ही हे केलं तर तुमचं कायमस्वरूपी होणार आहे. ते PSI 2001ला, PSI 1993ला, PSI 1991ला, PSI 1993ला, PSI 2001ला हे प्रश्न आलेले त्याच्यावर, या टॉपिकवर. तुम्हाला जे आता स्कॉलरशिप परीक्षेसाठी जो ज्याच्यावर प्रश्न येतात, एक वचन आणि क्वेश्चन, त्याच्यावर बघा MPSCला प्रश्न येतात. म्हणून मी तुम्हाला सांगतो काय, तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत. मग अशा पद्धतीने तुम्हाला काय आहे, ह्याचा काय करायचं, तुम्हाला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, लक्षात आली गोष्ट तुमच्या, क्लिअर झाली. मग आता ह्याची जो तुम्हाला PDF मिळणार आहे, याची जी PDF मिळणार आहे ती PDF कशावर मिळणार आहे तुम्हाला,
तर तुम्हाला काय करायचं आहे, नेहमीप्रमाणे मी सांगतो तुम्हाला ई सारथी ऑनलाईन जे ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरला जायचं. प्ले स्टोअरला गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं, ई सारथी ऑनलाईन सर्च करायचं प्ले स्टोअरला. ई सारथी ऑनलाईन अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं, प्ले स्टोअरला ई सारथी ऑनलाईन सर्च करायचं. ई सारथी ऑनलाईन सर्च केल्यानंतर ते काय करायचं, ॲप मोबाईलमध्ये काय करायचं, इन्स्टॉल करायचं. इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करायचं. ओपन केल्यानंतर तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर टाकायचा. 10 अंकी मोबाईल नंबर टाकल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, 10 अंकी मोबाईल नंबर टाकल्यानंतर अशा पद्धतीचं कॅटेगरी ऑप्शन येईल. कॅटेगरीवर तुम्हाला 8 दिसल, 9 दिसल, 10 दिसल, ऑल स्कॉलरशिप दिसेल. ह्या ऑल स्कॉलरशिप सेक्शनवर क्लिक करायचं. ऑल स्कॉलरशिप सेक्शनवर क्लिक केल्यानंतर तिथं खाली सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर अशा पद्धतीचं मोबाईलवर तुम्हाला डिस्प्ले होईल. मग इथं तुम्हाला पेड बॅचेस दिसेल, फ्री बॅचेस दिसेल, टेस्ट सिरीज दिसेल, यूट्यूब क्लासेस दिसतील, फ्री PDF दिसतील आणि प्रिंटेड बुक दिसतील. ह्या फ्री PDFवरती काय करायचं, फ्री PDFवरती क्लिक करायचं आणि आजच्या लेक्चरची, कालच्या लेक्चरची डेली प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला क्वेश्चन देतो मी 15 प्रश्न रोजच्या रोज. त्या 15 प्रश्नांचा अभ्यास करायचा. असं 6 दिवसामध्ये 90 प्रश्नांचा सराव करायचा आणि 7व्या दिवशी त्याच्यावर काय करायची, टेस्ट द्यायची, त्याच्यावर परीक्षा द्यायची आणि मग बघा तुमचा अभ्यास किती फास्ट आणि किती चांगल्या पद्धतीने होतो ते बघा. अशा पद्धतीने काय करायचं आहे आपल्याला, एक दिवस जोपर्यंत तुमची स्कॉलरशिप परीक्षेचा पेपर होत नाही, पुढच्या वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये तुमचा 7व्या आणि 34चा आणि जवाहर नवोदयचा 28 नोव्हेंबरला पेपर आहे, तोपर्यंत सेम ॲज इट इज पॅटर्नने आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे आणि येणाऱ्या परीक्षांसाठी काय करायचं आहे, सामोरं जायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळवून स्कॉलरशिपसुद्धा मिळवायची आणि भविष्यातल्या स्पर्धा परीक्षांसाठी पाया अत्यंत चांगल्या पद्धतीने काय करायचं आहे, मजबूत करायचा आहे. तर चला भेटूया पुन्हा पुढच्या लेक्चरमध्ये. पुढचा जो टॉपिक असणार आहे मराठीचाच असणार आहे आपला, नामाचा लिंग विचार. धन्यवाद.